नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश जाधव आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आत्ता आपण आहोत नागोठण्याच्या ब्रिजवरती, जो मुंबई एंडकडचा पहिला ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती म्हणजे जो रिलायन्स इंडस्ट्रीजकडे जो रस्ता जातो त्यासाठी जो ब्रिज बांधलेला आहे, तोच रस्ता पुढे अलिबागकडे सुद्धा जातो. सो त्या रस्त्यावरती आत्ता आपण आहोत आणि अनेक दिवसापासून अनेक जण बोलत होते की या रस्त्याचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं कोणच अपडेट देत नाही आहे. तर आपण आत्ता त्या रस्त्यावरती आलेलो आहोत आणि जवळजवळ या रस्त्याचं 99% काम झालेलं आहे आणि थोडंच काम बाकी आहे. जसं की डिवायडरमध्ये जी माती वगैरे टाकायचं काम चालू आहे, ती सध्या रस्त्यावरती वगैरे पसरलेली आहे. ते तिलाच रस्त्याच्या जे डिवायडर आहेत त्यांच्यामध्ये टाकायचं काम चालू आहे. आणि दुसरं काम म्हणजे जे जे साईडला तुम्ही पाहू शकता की जे रस्त्याचे लाईटचे पोल असतात, लाईटच्या आजूबाजूला जे लाईट्स आहेत त्यांचे जे पोलवरती आहेत त्यांचं कनेक्शन वगैरे करायचं काम चालू आहे. तर या रस्त्यावरून पण पूर्ण प्रवास केलेला आहे आणि तो कसा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये रस्त्याचं काम किती झालेलं आहे, किती काम राहिलेलं आहे, ते तुम्हाला सगळं काही दिसणार आहे या व्हिडिओमध्ये. तर म्हणजे या रस्त्याचे जे काम आहे ते जवळजवळ पूर्ण झालेलं असलं तरीसुद्धा जोपर्यंत रस्ता चालू करत नाही तोपर्यंत या रस्त्यावरून प्रवास करू नका, कारण का ते खूप रिस्की असू शकतं. जे कामगार वगैरे काम करत आहेत त्यांची कामं वगैरे चालू आहेत सध्या. म्हणजे कामं जरी थोडी असली तरी पण ती वेळेत पूर्ण होऊन सगळा रस्ता लवकरच वापरायला मिळणार आहे. आणि हा जो व्हिडिओ असणार आहे तो मी पूर्ण प्रवास केलेला आहे. मी नागोठण्याच्या जे दुसरा ब्रिज आहे त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासून ह्या ब्रिजच्या स्टार्टिंग पॉईंटपर्यंत म्हणजे मुंबई एंडपर्यंतचा प्रवास केलेला आहे. तर चला तर तो पहिले व्हिडिओ पाहूयात आणि नंतर काही बोलूयात. सो हा रस्त्याचा पहिल्यांदा व्हिडिओ पाहून घेऊयात. तर मित्रांनो, फायनली आता आपण प्रवास करतोय नागोठण्याच्या ब्रिजवरती आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे रस्त्याचं काम वगैरे आहे. ब्रिजवरून जो रस्ता चाललेला त्याचं काम वगैरे कशा प्रकारे आहे. अजूनही इथून वाहतूक चालू करण्यात आली नाही. तुम्ही डाव्या साईडला पाहता, डाव्या साईडनी वाहतूक चालू आहे आणि समोरून येणार आहे म्हणजेच मुंबईकडून येणाऱ्या वाहनांची वाहतूक ही उजवीकडून चालू आहे. तर सध्या वाहतूक अजून सर्व्हिस रोडनेच चालू आहे. अजूनही रस्ता चालू केलेला नाही आहे, कारण का छोटी छोटी कामं बाकी आहेत. जसं की मगाशी सांगितलं की जे डिवायडरमध्ये माती वगैरे टाकायचं काम चालू आहे, लाईटचे काम वगैरे चालू आहे त्यांची छोटी मोठी. बाकी काम तर त्यांचं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे त्यांनी विचार केला तर एक सिंगल लेनमधून एक साईड चालू करू शकतात, लेफ्ट साईडनीसुद्धा आणि राईट साईडनीसुद्धा. एवढं काम तर झालेलं आहे. तर आता कधीपर्यंत चालू करतात, मला तर वाटतं एक 2-3 दिवसामध्ये चालू होऊन जाईल एक हा ब्रिज, कारण का काम खूपच कमी आहे. तुम्हाला पाहण्यामध्ये दिसूनच येतं आहे ते सगळं. हे जे मध्ये दगडं वगैरे ठेवलेली आहेत ते उचलण्याचं वगैरे थोडंफार काम राहिलेलं आहे. म्हणजे असं मोठं कन्स्ट्रक्शनचं काही काम बाकी नाही आहे आणि लवकरच ब्रिज चालू होईल. आणि जेणेकरून अनेक दिवसापासून अनेक लोकांच्या ज्या इच्छा होती की नागोठण्याचं ब्रिज व्हायला पाहिजे लवकर, कारण का सगळ्या माहिती आहे नागोठण्याजवळसुद्धा खूप ट्रॅफिक होत होती. आता हा पहिला ब्रिज आहे. आता ह्याच्यानंतर जो दुसरा ब्रिज आहे त्याची आपण लास्ट टाईम व्हिडिओ केली होती आणि तेव्हा पाहिलं होतं की त्या ब्रिजचं काम बाकी आहे आणि तो कसा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. फक्त या व्हिडिओमध्ये ह्याच रोडचा अपडेट आहे. अजून आपण फिरून परत एकदा पलीकडच्या बाजूला पण जाऊ आणि तिकडचं पण बघू रस्त्याचं काम कसं वगैरे आहे ते. तर इकडं तुम्ही पाहू शकता की रस्ता व्यवस्थित, आता आपण प्रॉपर ब्रिजवरती आहोत, फ्लायओव्हरवरती आहोत आणि तेथे पाहतो की कसं काम वगैरे झालेलं आहे ते. सो तुम्हाला समजू शकतं की व्हिडिओमध्ये पाहून की रस्त्याचं काम कसं झालेलं आहे ते वगैरे. तर आता तुम्ही पूर्ण रस्ता बघून घ्या, नंतर आपण थोडं बोलूया त्या सगळ्याबद्दल. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित रस्ता बघून घ्या. इथपासून आपण हा रस्ता जिथे संपतो तिथून परत टर्न मारून दुसऱ्या बाजूनीसुद्धा हा पाहिलेला आहे रस्ता कसा झालेला आहे ते. तिकडं थोडंफार काम आहे भरावचं वगैरे.
तर मित्रांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो होता नागोठण्याच्या ब्रिजचा. तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत हा ब्रिज कंप्लीट होऊ शकतो? मी तर बोलतो की एक पुढच्या आठवड्यापर्यंत किंवा एक 4-5 दिवसामध्ये सुद्धा हा रस्ता चालू होऊ शकतो वापरण्यासाठी. तोपर्यंत धीर धरा, रस्ता लवकर चालू होणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का खूप लोकांचं म्हणणं होतं की ह्या ब्रिजचा व्हिडिओ यायला पाहिजे, ह्या ब्रिजवरून कोणी प्रवास करून व्हिडिओ करत नाही. सो आपण केलेला आहे, तर त्यासाठी तरी एक लाईक, एक कमेंट आणि एक व्हिडिओसाठी आपल्या या पूर्ण व्हिडिओच्या मेहनतीसाठी एक सबस्क्राईब तरी करा. आणि